गुड इव्हिनिंग मित्रांनो. चला तर आज आपण बघूया आयुष्यमान कार्ड KYC कशी करायची. सर्वात अगोदर प्ले स्टोरवर जाऊन आयुष्यमान ॲप डाउनलोड करायचा, त्यानंतर ॲक्सेप्ट करायचं, त्यानंतर अशी स्क्रीन ओपन होणार. बेनिफिशियरीजला क्लिक करायचं, मोबाईल नंबर टाकायचा, मोबाईलवर OTP येणार, ती OTP घालायची. कशी करू, गॅप तर द्यावंच लागेल. त्यानंतर कॅप्चा घालायचा, नंतर लॉग इन करायचं. आता प्रोसेसिंग होत आहे. चला तर मग फिल करूया. PMJYला क्लिक करायचं, नंतर स्टेट सिलेक्ट करायचा, महाराष्ट्र. तुम्ही ज्या स्टेटमध्ये असाल त्या स्टेटला तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सब स्कीम आहे ही, इथे पण PMJY क्लिक करायचं. थोडा वेळ लागतो इथे. त्यानंतर सर्च बाय आधार नंबर करायचं. फॅमिली ID असेल तरी पण चालते आणि प्रधानमंत्री ID असेल ती पण चालते. डिस्ट्रिक्ट क्लिक करायचा, त्यानंतर इथे आधार नंबर सर्च करायचा. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा फिल करायचा. कॅप्चा अगदी बरोबर फिल करायचा. नंतर सर्च करायचं. बघा मित्रांनो, इथे इनव्हॅलिड कॅप्चा आलेला आहे, तर कॅप्चा हा माझ्याकडून रॉंग झालेला आहे. बघा, एकदा अजून आपण ट्राय करूया. हे अक्षर थोडे जवळ असल्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे. प्रोसेसिंग होत आहे. बघा, जर फॅमिली मेंबरचे नाव आलेले नसेल तर तिथे लिहून येतो की धिस मेंबर इज नो क्रायटेरिया. इथे फॅमिलीचे नाव आलेले आहेत. यांची फॅमिलीमध्ये एकाचं झालेलं आहे, बाकी सर्व लोक पेंडिंग आहेत. तर आपण आज डॉटरचं करूयात. नावासमोर डू KYCला क्लिक करायचं. नंतर इथे पण 4 ऑप्शन येतात: आधार, OTP, फिंगरप्रिंट, IRS स्कॅन आणि फेस ऑथ. तर आपण आता फिंगरप्रिंटने करूयात. व्हेरीफाय करायचं, अलो करायचं. बघा, प्रोसेसिंग होत आहे. कॅप्चरिंग करायचं फिंगर. आपल्याला अजून एकदा ही प्रोसिजर करावं लागेल, कारण RD मंत्रा ॲप चालू नसल्यामुळे. व्हेरीफाय एकदा करायचं, त्यानंतर यस करायचं, अलो करायचं. आता बघा, एकदा ती प्रोसिजर पुन्हा एकदा दाखवेल. हां, आता बघा, फिंगर इथे स्कॅन होणार, झालेलं आहे. बेनिफिशरीज मधील OTP टाकायची मोबाईलवरील 06. त्यानंतर प्रोसेसिंग होत आहे. ही फर्स्ट स्टेप झालेली आहे मित्रांनो. ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे. आता आपण सेकंड स्टेपकडे वळूयात. बघा, असा ऑप्शन येईल आपल्याकडे. अजून एकदा आपल्याला फिंगरप्रिंट क्लिक करायचं आहे, नंतर व्हेरीफाय करायचं आहे, त्यानंतर यस करायचं आहे, अलो करायचं आहे.
अजून एकदा बेनिफिशरीजचा आपल्याला फिंगरप्रिंट तिथे स्कॅन करायचा आहे. त्यानंतर OTP घालायची आहे. बघा ही प्रोसेसिंग होणार. मित्रांनो, ही सेकंड स्टेप कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या स्टेपमध्ये त्या बेनिफिशरीची संपूर्ण माहिती घालायची आहे. हे बघा, ह्या प्रकारे पेज ओपन होणार. मोबाईल नंबर तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता. नंतर व्हेरीफाय आणि OTP टाकावं लागेल. हेड घालायचं, डॉटर आहे ती, डेट ऑफ बर्थ घालायची. त्यानंतर पिन घालायचा आपल्या एरियातला. रूरल असेल तर रूरल, अर्बन असेल तर अर्बन घालायचं. सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच तालुका सिलेक्ट करायचा. त्यानंतर विलेज सिलेक्ट करायचं. बघा, पूर्ण मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन आपण भरून घ्यायचे. त्याच नंतर सबमिट करायचं आहे. तर आपल्याला फोटो ही बाकी आहे, फोटो घ्यायची. फोटोला यस करायचं. बघून घ्यायची फोटो आलेली आहे. आणखी एकदा चेक करायचं की आपली इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थित भरलेली आहे का. त्यानंतर मित्रांनो सबमिट करायचं. आता प्रोसेसिंग होणार. बघा, ओके हा मेसेज आला तर समजायचं की आपल्या लाभार्थ्यांची EKYC कंप्लीटेड झालेली आहे. EKYC झाल्यानंतर 1 तास 2 तास किंवा 1 दिवस 2 दिवस झाल्यानंतर अप्रूव्हल हा मेसेज येतो आणि आपल्या मोबाईलवर पण मेसेज येतो सक्सेसफुल झाला म्हणून. त्यानंतर आपण डाउनलोड करू शकतो. धन्यवाद ऐकून घेतल्याबद्दल.